पोलीस पाटील पदभरतीचा 2023 ला जो पेपर झालेला आहे मित्रांनो, तो या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत। आपला हा व्हिडिओचा दुसरा भाग असणार आहे। पहिल्या भागामध्ये आपण 32 ते 35 प्रश्न सोडून घेतलेले आहेत। जर तो भाग बघितला नसेल तर त्या भागाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाणार आहे, तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। मित्रांनो, आता इथूनच पुढे राहिलेले जे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत। आता सर्वात पहिल्यांदा राहिलेले जेवढे पण जीके चे क्वेश्चन आहेत ते आपण बघूया आणि त्यानंतर जेवढे पण गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले गेले होते ते आपण सोडून घेणार आहोत। बघा, इथपर्यंत आपण सोडीत आलो होतो 32 नंबरच्या प्रश्नापर्यंत, त्यानंतर गणिताचा प्रश्न आला होता, त्यानंतर पुढील आपण प्रश्न बघितले होते। बघा, पुढील आपला प्रश्न होता कोणतं यापैकी लीप वर्ष आहे, तर 2048 प्रश्नाचं उत्तर होतं। त्यानंतर पुढील प्रश्न होता पोलीस पाटील पदाच्या निवृत्तीचे वय किती असते, तर 60 वर्ष असते। त्यानंतर पुढे अशा प्रकारचे इथपर्यंत आपण हे जे प्रश्न आहेत ते सोडवत आलो होतो। तर बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, ट्विटर या समाज माध्यमाचे नवीन बदललेले नाव काय आहे हे आपल्याला विचारले। तर सांगा बरं, ट्विटर या समाज माध्यमाचे बदललेले नवीन नाव काय आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक्स। चला पुढील प्रश्न बघा, भारतातील राज्यांची एकूण संख्या किती, तर सर्वांनाच या प्रश्नाचं योग्य उत्तर माहिती असायला पाहिजे। आता सध्या जर विचार केला तर देशामध्ये किती राज्य मित्रांनो, 28 राज्ये, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। किती राज्ये, 28। आणि असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की केंद्रशासित प्रदेश किती आहे। ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर केंद्रशासित प्रदेश आता सध्या जर विचार केला तर 8 आहेत, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, त्यालाच आपण काय म्हणतो, इस्रो, इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण, असा प्रश्न विचारला गेलाय। तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विक्रम साराभाई। ठीक आहे, डॉक्टर विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते। चला पुढील बघा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी हे भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे, तर सांगा बरं कोणतं, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। इथे आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी हे भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे अग्नि-5। ठीक आहे, अग्नि-5 हे भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे असं आपल्याला सांगता येईल। प्रश्न काय दिलेला आहे, डेक्कन ओडिसी हे काय आहे, डेक्कन ओडिसी हे काय आहे, तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही एक पर्यटन रेल्वे आहे मित्रांनो। डेक्कन ओडिसी हे काय आहे, पर्यटन रेल्वे आहे। डेक्कन ओडिसी ही महाराष्ट्रातील पर्यटक विकासाकरिता भारतीय रेल्वे व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ महाराष्ट्र शासन यांनी कार्यान्वित केलेली आलिशान रेल्वे आहे मित्रांनो। आणि जर विचार केला तर ही कधी सुरू झाली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 2004 साली सुरू झालेले मित्रांनो। ठीक आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर सर्वांनाच माहिती पाहिजे। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 12 जानेवारी, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा आपल्याला एक गणिताचा प्रश्न आलेला आहे, तर गणिताचे सर्व प्रश्न आपण दुसऱ्या भागामध्ये सर्व सोडून घेणार आहोत। बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, अग्निबाण प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे। आता अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कोठे आहे भारतामध्ये असा विचारलाय, पर्याय दिलेला आहे तुबा, श्रीहरिकोटा, त्यानंतर चांदीपुरा आणि त्यानंतर वरील सर्व। तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी। ठीक आहे, तर सांगा बरं अग्निबाण प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वरील सर्व। म्हणजेच आपल्याला हे जे 3 पर्याय दिसत आहेत तुबा, श्रीहरिकोटा आणि चांदीपूर, या सर्व ठिकाणी भारताचे जे प्रक्षेपण केंद्र आहेत, अग्निबाण प्रक्षेपण केंद्र या सर्व ठिकाणी आहेत। ठीक आहे, आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला इथे तुबा म्हटलेलं आहे, हे कोणत्या राज्यामध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे आहे केरळ राज्यामध्ये। ठीक आहे, हे आहे केरळ राज्यामध्ये। पुढे त्यानंतर विचारले श्रीहरिकोटा, तर हे कुठे आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश। ठीक आहे, हे कुठे आहे, आंध्र प्रदेश, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पुढे जर विचार केला चांदीपूर म्हटले, तर चांदीपूर कुठे सांगा बरं, ओडिसा, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ओडिसा या राज्यामध्ये आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, ओडिसा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। चला पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, कोविड हा आजार कशापासून होतो, तर योग्य उत्तर काय असणार आहे, आपल्याला विषाणू दिले, जीवाणू दिले, बुरशी आणि अमिबा, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी सांगा बरं, तर विषाणूमुळे होतो, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, मागील प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतली, त्यामध्ये प्रश्न काय आला होता, कोविड-19 चा पहिला रुग्ण भारतामध्ये कोठे आढळला, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, केरळमध्ये। ठीक आहे,
केरळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या राज्यामध्ये भारताचा पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला मित्रांनो. आता असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कधी आढळला, कोणत्या तारखेला, तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता आलं पाहिजे. 19 जानेवारी 2020 रोजी. ठीक आहे, 19 जानेवारी 2020 रोजी केरळ या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदी कोरोनाचा रुग्ण आढळला होता, पहिला रुग्ण. ठीक आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न काय दिलेला बघा. इथे आपल्याला गणिताचा प्रश्न आलेला आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला एक जीकेचा प्रश्न आहे. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहे डायरेक्टली अशा प्रकारचे मिक्स दिलेले आहे, एकत्र दिलेले. तर यामध्ये जेवढे पण जीकेचे प्रश्न असतील ते आपण सोडून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे गणिताचे बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडूया. बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला जीकेचा. कामाख्या देवी मंदिर कोणत्या राज्यात आहे. तर कामाख्या देवीचं मंदिर विचारलेले मित्रांनो, हे खूपच प्रसिद्ध मंदिर आहे. तर याविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे. सर्वात पहिल्यांदा हे कुठे आहे, आसाम राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता आसाममध्ये कुठं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे, गुवाहाटी. ठीक आहे, गुवाहाटी या ठिकाणी आपल्याला आसाम राज्यामध्ये हे मंदिर झालेलं बघण्यासाठी भेट. आता तुम्हाला कामाख्या देवी मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे. आसाममध्ये गुवाहाटी येथे स्थित 51 शक्तिपीठांपैकी हे एक कामाख्या शक्तिपीठ अतिशय प्रसिद्ध आहे मित्रांनो, आणि हे चमत्कारी अशा प्रकारचं एक शक्तिपीठ मानले जाते. हे आपल्याला आसाममधील एक मंदिर बघण्यासाठी भेटतं. म्हणजेच आपल्याला इथं कोणत्या राज्यात विचारलंय, तर आसाम या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, बुलढाणा. ठीक आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये अभयारण्य आहे हे तर तुम्हाला समजलं, परंतु कोणत्या साली या अभयारण्याची निर्मिती झाली हेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर 1997 साली बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य याची निर्मिती झालेली मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला. ठीक आहे, आता टेलिफोनचा शोध कोणी लावला यामागे बहुतेक जे शास्त्रज्ञ त्यांची नावं येत आहे मित्रांनो, परंतु सर्वात महत्त्वाचं आणि गृहीत धरलं जाणारं जे नाव आहे ग्राहम बेल हे आपल्याला उत्तर सांगते मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच ग्राहम बेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर यांनी टेलिफोनचा शोध लावला हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात प्रसिद्ध नाव आहे, आणि इतरही शास्त्रज्ञांचं नाव येतं, परंतु हेच सर्वात प्रथम गृहीत धरलं जातं. त्यामुळे ग्राहम बेल या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार. तर बघा मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे. पोलीस पाटील या पदभरतीसाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्सबद्दल माहिती देत आहे. जर तुम्ही पोलीस पाटील या पदाची कोणत्याही जिल्ह्यासाठी तयारी करत असाल तर त्यासाठी अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स काढल्यात. यामध्ये सामान्य ज्ञान झालं, गणित झालं, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य आणि इतर माहिती झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, स्थानिक परिसराची जी माहिती ती आणि चालू घडामोडी, अशा प्रकारचे 5 विषयांवरती पोलीस पाटील या पदासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता नाशिक जिल्ह्याचाही पेपर आलेला आहे, त्यासाठी नाशिक जिल्ह्याची आपण जी परिसराची माहिती आणि जिल्ह्याची माहिती मिळवली आहे. त्यासोबत धुळे जिल्ह्याचाही पेपर आलेला आहे मित्रांनो, तर धुळे जिल्ह्याची आपण सर्व काही माहिती काढलेली मित्रांनो. ही सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्यामध्ये. बघा आता जर विचार केला तर बघा अशा प्रकारचा आपण हे सर्व PDF त्यामध्ये देत असतो. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि अभ्यासक्रमानुसार माहिती काढलेली आहे. यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार झालं, कर्तव्य झालं, त्यासोबत आपलं करंट अफेअर झालं. बघा करंट अफेअरचं अशा प्रकारचं हे PDF तुम्हाला दिलं जाणार आहे. सर्व काही करंट अफेअर तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटून जातील. गणित बुद्धिमत्ता झालं त्यासाठी आपण अशा प्रकारचे हे सेपरेट PDF बनवलेले आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला तर जे पण संभाव्य प्रश्न संच असतात ते सुद्धा तुम्हाला सर्व उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यानंतर भारताचा भूगोल झाला, त्यासोबत जर मागील प्रश्नपत्रिका झालं तर तेही तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. पुढे जर विचार केला तर पुणेची आता प्रश्नपत्रिका झाली तीही तुम्हाला दिली जाणार आहे. आपण इतर ज्या प्रश्नपत्रिका मिळवल्या तर त्या सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहे. महत्त्वाचं यामध्ये नाशिक, आता नाशिक जिल्ह्यासाठी आपण ज्या पण नोट्स काढलेल्या आहेत त्या सर्व काही नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे. ज्या पण जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल त्या जिल्ह्याच्या तुम्हाला वैयक्तिक नोट्स तयार करून उपलब्ध करून दिल्या जातात मित्रांनो. म्हणजेच तुमचा कोणताही जिल्हा असो, फक्त जिल्ह्याचं नाव सांगायचं, त्याविषयी सर्व काही महत्त्वाची माहिती तुम्हाला सेंड केली जाते. कारण जी स्थानिक परिसराची माहिती आहे ना, तर जिल्ह्याची माहिती त्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, जवळपास 10 ते 15 प्रश्न त्यावरती असतात जिल्ह्यावरती. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण अशा प्रकारच्या नोट्स काढलेल्या आहेत. प्रश्न उत्तर तुम्हाला खाली बघण्यासाठी भेटून जातील. अशाच प्रकारचा आपण
आपण धुळे जिल्ह्यासाठी काढलेले आणि इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा काढलेले या सर्व नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो। आता या नोट्स आपण अभ्यासक्रमानुसार काढलेले आहेत, यामध्ये सर्व काही आपण समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा जीकेचे अशा प्रकारचे प्रश्नसंच तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल, हे सर्व तुम्हाला भेटणार आहे आपल्या नोट्स मध्ये। ठीक आहे, नोट्सची प्राइस आपण किती ठेवलेले 199 रुपये। बघा या 199 रुपयामध्ये तुम्हाला या सर्व 5 विषयांचे जे स्टडी मटेरियल आहे ते सर्व उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो PDF फॉर्मॅट मध्ये WhatsApp वरती। त्यासाठी तुम्हाला पेमेंट कुठे करायचे ते सुद्धा सांगत आहे। बघा इथे तुम्हाला पेमेंट नंबर देत आहे 96 65 18 17 69 हा तुम्हाला पेमेंट नंबर असणार आहे। या नंबरवरती तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। ठीक आहे, आता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट कुठं पाठवायचं हे देखील सांगत आहे। ठीक आहे, तर बघा या नंबरवरती सर्वात पहिल्यांदा 199 रुपयाचं पेमेंट करायचं आणि तुम्हाला एक नंबर देत आहे 91 39 64 31 99 या मोबाईलच्या WhatsApp वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि फक्त सांगायचं पोलीस पाटील या पदाच्या आम्हाला नोट्स हव्या आहेत। त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व ज्या आपण नोट्स काढलेल्या आहेत या सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे। यामध्ये प्रश्नांचा समावेश असणार आहे, अतिशय महत्त्वाच्या नोट्सचा समावेश असणार आहे, बाकीची सर्व माहिती तुम्हाला दिली जाणार आहे मित्रांनो। सर्व काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे 199 रुपयामध्ये आणि तुमचे काही इतर प्रश्न असतील तर तुम्ही कॉल करून विचारू शकता। ठीक आहे, तर जर तुम्हाला डायरेक्टली घ्यायचे असेल तर जास्त काही करत बसू नका, कॉल SMS करत बसू नका। या नंबरवरती 199 रुपयाचं पेमेंट करा आणि त्यानंतर स्क्रीनशॉट 91 39 64 31 99 हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही पाठवू शकता मित्रांनो। अशा प्रकारची सर्व माहिती असणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये, दोन्ही नंबर तुम्हाला इथं दिसत असतील। आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया। आपला पुढील प्रश्न दिलेला आहे आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तम कांबळे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। पुढील बघा प्रश्न काय दिलेला आहे, मुंबई पोलीस अधिनियम कधी मंजूर झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मुंबई पोलीस अधिनियम 1951, ठीक आहे, 1951 साली मंजूर झाला, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, जिल्हा पातळीवर कोण अपर जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहतात? तर सांगा बरं जिल्हा पातळीवरती कोण अपर जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जिल्हाधिकारी हे पाहतात। ठीक आहे, चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, कॅनडा देशाची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C म्हणजेच ओटावा। ठीक आहे, ओटावा ही कॅनडा देशाची राजधानी आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून कधी साजरा केला जातो मित्रांनो? तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया, खूपच महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते। तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ध्वनीची जी तीव्रता मोजण्याचे एकक असते ते डेसिबल असते मित्रांनो, त्यालाच काय म्हणतात DB। ठीक आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, पाणी फाउंडेशन कोणी स्थापन केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। पाणी फाउंडेशन कोणी स्थापन केलेले आहे? तर यामागे 2 व्यक्तींची नावं येतात, आमिर खान आणि किरण राव यांनी 2016 रोजी स्थापन केलेली ना नफा तत्वावरती हे काम करणारी संस्था आहे असं आपल्याला सांगते। तर यामध्ये आपल्याला एक नाव दिसत आहे आमिर खान, म्हणजेच पाणी फाउंडेशन कोणी स्थापन केले या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आमिर खान। आणि कधी स्थापन केले तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2016 रोजी। ठीक आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। चला पुढील प्रश्न बघूया, खूपच महत्त्वाचे प्रश्न विचारले होते। बघा इथं चालू घडामोडीचा एक प्रश्न आलेला आहे। बघा प्रश्न काय आहे, आपल्याला रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याकरिता केंद्र सरकारने कोणते ऑपरेशन राबवले असा प्रश्न विचारला मित्रांनो। तर प्रश्न थोडासा मोठा आहे परंतु एकदम सोपा आणि सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहिती असायला पाहिजे। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑपरेशन गंगा। ऑपरेशन गंगा ही जी योजना नाही तर ऑपरेशन राबवले असं आपल्याला सांगता येईल। ऑप्शन B या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न दिलेला आहे, पंचायत समिती सचिव कोण असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गट विकास अधिकारी। ऑप्शन क्रमांक C म्हणजेच गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात असं आपल्याला सांगता येईल। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, राज्यपाल यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रपती। चला पुढील प्रश्न बघूया, खूपच महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते मित्रांनो। ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे, खूपच कामी येणार आहे। त्यासाठी नोट्सचा नक्कीच फायदा घ्या, कारण आपण पोलीस पाटील या पदासाठी स्पेशल त्या नोट्स बनवल्यात। खूपच महत्त्वाचे सर्व टॉपिक समावेश करून त्या नोट्स तयार करण्यात आलेल्या आहे।
पुढील प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यशवंतराव नाईक. हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री आहे. यांचा कार्यकाळ जर विचारला तर 5 डिसेंबर आपल्याला कार्यकाळ सांगता येईल. 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 हा यांचा कार्यकाळ आहे मित्रांनो. तर अशा प्रकारच्या 11हून अधिक वर्षापेक्षा हे जे आहे आपल्याला मुख्यमंत्री राहिलेले बघण्यासाठी भेटून जातील आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले हे मुख्यमंत्री आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला. पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित बघा. प्रति सरकारची स्थापना कोणी केली? प्रति सरकारची स्थापना कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न दिलेला आहे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे खालील कोणता आजार होतो? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर. आता जीवनसत्वांवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, तर जे पण जीवनसत्व आहेत त्यांच्याविषयी व्यवस्थित माहिती जाणून घ्या मित्रांनो. आणि त्यामुळे कोणता आजार होता, त्यासोबत ते कशासाठी कामी येतात, हे सर्व तुम्हाला जे बेसिक पॉईंट्स आहेत ते तुम्ही माहिती करून घ्या. त्यावरती प्रश्न विचारले जात आहे. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा यावरती प्रश्न आलेला होता. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूडदूस होतो. ठीक आहे, मूडदूस हा आजार होतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट वैश्विक दाता म्हणून संबोधला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच ओ रक्तगट. ठीक आहे, ओ रक्तगटाला आपल्याला लाल रक्तपेशी दान करण्यासाठी कोणत्याही जो रक्तगट असतो इतर त्याच्यासाठी कामी येत असतो, म्हणजेच सर्वांसाठी तो कामी येत असतो. त्यासाठी आपण याला काय म्हणतो, वैश्विक दाता. त्यालाच आपण दुसरं देखील म्हणू शकतो, जे आहेत सर्वत्र दाता असं सुद्धा म्हणतात. तर ठीक आहे, नाही तर सार्वत्रिक दाता असं देखील म्हणतात ओ रक्तगटाला. तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओ रक्तगट. चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. पुढील प्रश्न होता आशियाई क्रीडा स्पर्धा. आशियाई क्रीडा स्पर्धा यावरती नक्कीच तुम्हाला प्रश्न असणार. तर आशियाई क्रीडा स्पर्धा यावरती जी पण माहिती ती व्यवस्थित करून घ्या. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सुवर्ण पदक विजेता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता? तर आता आपल्याला फक्त इथं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये ते विचारले. तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ऋतुराज गायकवाड. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, आद्य पत्रकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. ते या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. पूर्ण नाव जर म्हटलं तर बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर असं देखील आपल्याला सांगता येईल. पुढील प्रश्न बघूया बघा. पुढील 76 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, सन 2023 या वर्षात शांतता नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? इथं नर्गिस मोहम्मदी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे बघा. पुढील प्रश्न आहे, बाल गंधर्व यांचे पूर्ण नाव काय आहे? तर सांगा बरं, बाल गंधर्व यांचे पूर्ण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सांगा, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे, यशवंतराव चव्हाण यांचा जन्म कोणत्या गावी झाला? आता गाव विचारले मित्रांनो, सांगा. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे देवराष्ट्रे. ऑप्शन 2 म्हणजेच देवराष्ट्रे. आणि जर विचार केला कोणत्या राज्यामध्ये हे, तर आपल्याला सांगली राज्यामध्ये. ठीक आहे, सांगली राज्यामध्ये आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे देवराष्ट्रे. बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, जय जय महाराष्ट्र माझा हे मूळ राज्यगीत कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजा बडे यांनी लिहिलेला आहे. हे मुख्य लेखक आहेत, मूळ लेखक आहे. बघा पुढील शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणते धरण बोरवेळा उपविभागात येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. सर्वचे सर्व प्रश्न आपण यामध्ये बघितलेले आहेत. बाकी जर विचार केला तर आता गणित बुद्धिमत्तावरती किती प्रश्न आलेले आहेत आणि ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत मित्रांनो पुढील भागामध्ये. परंतु बघूया किती प्रश्न आलेत. बघा इथे एक प्रश्न, त्यानंतर 2, पुढे जर विचार केला तर बघा 2 प्रश्न झाले, 3 4 5 6 7 8 9 10 11 12, त्यानंतर 13
13 प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित बुद्धिमत्तेचे आलेले बघण्यासाठी भेटून जातील आणि बाकी जे पण प्रश्न आहेत ते सर्व आपल्याला जीके त्यासोबत जर विचार केला चालू घडामोडी आणि बाकी नॉर्मल आपल्याला स्थानिक परिसराची जी माहिती त्यावरती प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो। या प्रश्नामध्ये पत्रिकेमध्ये आपल्याला जे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे थोडे कमी बघण्यासाठी भेटलेले। आधी आपण जी प्रश्नपत्रिका बघितली होती त्यामध्ये 20 ते 22 प्रश्न आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे बघण्यासाठी भेटले होते। तर अशा प्रकारचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं। पहिला भाग जर बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या भागाची लिंक टाकून देणार आहे, तिथून जाऊन तुम्ही पहिला भाग बघू शकता। आता पुढील पार्टमध्ये आपण राहिलेले सर्व गणित बुद्धिमत्तेचे जेवढे पण प्रश्न आहे ते सोडून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, सोबतच आताच या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।